यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजची राईड खूपच खास होणार आहे आणि आपण जातोय गोवर्धन इको विलेज, जे पालघरमध्ये आहे. आज संडे आहे, त्यामुळे मी असं प्लॅन केला की आपल्याला कुठेतरी राईडला जायला पाहिजे. वाजलेत सकाळचे 6 वाजायला आलेत, म्हणजे 10 मिनटं बाकी आहेत आणि आपण राईडसाठी निघालो आहे. फक्त 90 किलोमीटरची राईड होणार आहे आपली. 90 किलोमीटर जास्त नाही आहेत आणि आपण बरोबर टायमात निघालो. 6 वाजले, ट्रॅफिक कमी आहे, तुम्ही पाहू शकता. आपण आरामात जाऊ, तसं काय घाई नाही आहे आपणाला. थंडी आहे थोडीशी हलकीशी. या बाईक्सच्या ज्या लाईट्स आहेत ना, स्टॉक लाईट्स, ते जाऊन आपणाला राईट मारायचं आहे. वर गेलं की अंधेरी स्टेशन आणि इथून राईट मारलं की हा आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हे बघा, ट्रॅफिक कमी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. एकदा इकडून बाहेर पडलं ना मित्रांनो, हेच जे 10-20 किलोमीटर असतात ना, याच्यामध्येच थोडा प्रॉब्लेम देतं. जर आपल्याला लेट झालं सकाळी तर मग ट्रॅफिक वाढतं आणि मग ते 20 किलोमीटरसाठी 1-1.5 तास जातो. पण आता बघा, आता आपण टायमात निघालो आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमीच लागतं आहे आणि कमीच भेटणार आहे. थोडंसं थांबलो होतो मित्रांनो, कारण जो कॅमेरा आहे ना, तो जिथे माउंट केला तो थोडासा लूज झाला होता, असा फिरला होता. मला थोडी भीती वाटली की पडेल वगैरे, म्हणून थोडं थांबून चेक केलं आणि थोडा टाईट केला, त्याला व्यवस्थित माउंट केला बाईकवरती आणि आता परत निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनसाठी. बट मला वाटतं आता पुढे जाऊन थोडंसं थांबायला लागणारच आहे, कारण मी पण चहा प्यायलो नाही आणि ही पण चहा प्यायली नाही सकाळी. थोडं चहा पिऊनच निघू. ही आपली टँक बॅगचा खूप वापर होतो मित्रांनो. जसा माझा कॅमेरा आहे आणि खूप साऱ्या वस्तू आहेत, गॉगल्स, हे सगळं, तर मी सगळं या टँक बॅगमध्ये कॅरी करतो. खूप फायदेशीर आहे ही टँक बॅग. ॲक्च्युली मी ही परचेस केली नाही. लास्ट इयर रायडर्स रॅलीमध्ये जो कॉम्पिटिशन झाला होता, रील्स कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये मला सेकंड प्राईज मिळालं होतं. त्याच्यामध्ये रायनॉक्सचं एक कूपन भेटलं होतं 5000चं. मग त्या कूपनमध्ये मी ही बॅग घेतली. ही बॅग मला 3500ला पडली आणि वरती थोडंसं मी वेगळे ॲक्सेसरीज घेतले स्वतःसाठी, रायडिंग ॲक्सेसरीज. ही बॅग आहे ना, ती क्रॅमस्टरची आहे, पण खूप छान आहे क्वालिटी वाईज आणि सगळ्या फीचर वाईज. आता मी विचार करतो की याचा पण आता 1 वर्ष होत आलं माझं, तर मग 1 इयर रिव्ह्यू करूनच टाकू. किती शांतता आहे ना सकाळच्या टायमिंगला रोडला, आणि थोडीशी हलकीशी थंडी आहे. फिलिंग खूप छान आहे. बाईक रायडिंगची हीच मजा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, विचार करतो की इथेच कुठेतरी पुढे थांबून चहा पिऊन घेऊया, कारण थोडं फ्रेश होण्याची गरज आहे आपणाला. इथे आहे चायवाला, तर इथे पिऊ शकतो. इथेच थांबूया, चहा वगैरे पिऊन घेऊ इथेच. ते जास्त वेळ न घालवता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी, कारण
ट्रॅफिक वाढतं आहे आता आणि मला भीती आहे की जर ट्रॅफिक जास्त वाढलं आणि आपल्याला इकडे लेट झालं तर आपण इथेच राहून जाऊ आणि लेट होईल आपल्याला. ट्रक बघा पूर्ण 2-3 लेन ट्रकच लावलेत. पहिली लेन तर पूर्ण भरली आहे. तर पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो ना ट्रॅफिक वाढेल, जसा जसा टाईम होईल तसं तसं ट्रॅफिक वाढेल. पाहू शकता थोडंसं वाढलं आहे ट्रॅफिक. आपण ऑलरेडी मीरा रोडला पोचलो आहे. मीरा रोडवरून पुढे तसं पण ट्रॅफिक कमीच मिळतं आणि 71 किलोमीटर दाखवतं इथून. 1 तास 46 मिनटं. तर हे बघा मित्रांनो, आपण ट्रॅफिकबद्दल बोलत होतो आणि समोरच ट्रॅफिक दिसतंय कारण इथे ना रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे इथे हमेशा ट्रॅफिक मिळतात. आता सकाळचे 7 वाजायला आलेत आणि एवढ्या लवकर तरी ट्रॅफिक भेटायला नाही पाहिजे होतं, बट तरीही ट्रॅफिक आहे या रोडला. ट्रॅफिकमुळे खूप खोळंबा होतोय. अच्छा. आणि हे बघा मित्रांनो, इकडे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे खूप मोठा मीरा रोडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. तुम्हाला तर माहिती आहे आपण शिवाजी महाराजांना किती मानतो. आपल्या मनात शिवाजी महाराज आहेत. ट्रॅफिक बद्दल बोलत होतो आणि ट्रॅफिक एवढं भेटलं ना की पूर्ण फ्रस्ट्रेट झालोय आता. 2 मिनटं पण नाही झाली. एवढ्या लवकर एवढं ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे होतं. तर सकाळी सकाळीच इकडे एवढं ट्रॅफिक आहे. असं ट्रॅफिक भेटलं ना मित्रांनो की खूप कंटाळा येतो, खूप जास्त कंटाळा येतो. पुढे थोडंसं ट्रॅफिक क्लिअर झालेलं दिसतंय कारण पुढच्या गाड्या नीट निघत आहेत. थोडासा जीवात जीव आला. जिथे ट्रॅफिक आहे ना तिथे प्रॉब्लेम आहे. जिथे रस्त्याची कामं चालू आहेत तिथे प्रॉब्लेम आहे आणि मुंबईमध्ये खूपच कामं चालू आहेत. सनराईज झाला आहे ऑलरेडी आणि 7:30 वाजले आहेत. 50 किलोमीटर अजून पण बाकी आहे. 50 किलोमीटर. आपल्याला मॅक्स टू मॅक्स 10 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे. मग त्या हिशोबाने गाडी चालवली पाहिजे. थंडी आहे थोडीशी, म्हणजेच जसं जसं आपण मुंबईच्या बाहेर येऊ ना तशी थंडी वाढत जाते आणि वाढली आहे थंडी. बट आता 7:30 वाजले आहेत आणि थोड्या वेळानंतर तशी पण थंडी कमीच होईल. तर 1 तासामध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचून जाऊ. मोठे मोठे ट्रक असतात या रोडला. हे चेकआउट करा मित्रांनो, किती सुंदर असा सूर्योदय झाला आहे आणि हा रोड किती सुंदर दिसतोय. बाईक चालवायला खूप मजा येते, छान वाटतंय. हा बघा, हा नजारा किती सुंदर आहे. खरंच खूप मजा येते या रस्त्यावर गाडी चालवायला. 8 वाजायला आलेत आणि इथून फक्त 28 किलोमीटर बाकी आहे. आय गेस 9 वाजेपर्यंत तरी पोचून जाऊ आपण, कारण 9 म्हणजे मॅक्सिमम बोलतोय. पण एकदा या रोडला एक्झिट केलं ना की मग गावामध्ये थोडा टाइम जाईल, कारण गावातले रोड तर तुम्हाला माहितीच आहेत. हायवेला आपण 1 मिनिटात 1 किलोमीटर आरामात काढू शकतो, पण तेच जर तुम्ही एखाद्या गावात गेलात ना तर मग ते छोटे छोटे रोड कसे असतील रोड ते माहिती नाही. त्यामुळे मी 9 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स आपला टार्गेट ठेवतोय. 100 मीटरवरून या हायवेला एक्झिट करायचं आहे. हे बघा, इथून आपण एक्झिट करतोय आणि पुढे जाऊन आपल्याला राईट मारायचं आहे. 8:15 वाजायला आलेत. आपण बरोबर टाईममध्ये पोचतोय. 9 वाजेपर्यंत आरामात पोचून जाऊ आपण.
फक्त 12 किलोमीटर आहे इथून. हाच तो गावातला रस्ता. गावातला रस्त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. हायवेबद्दल आपण सांगू शकतो, बट गावात एकदा घुसलं ना की गावातल्या रस्त्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. रस्ता कसा आहे, काय आहे. त्याच्यामुळे इकडे जवळजवळ अर्धा तास तरी जाऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही जाईल, काही आयडिया नाही आहे. आता स्पीड ब्रेकर पण चालू होतील या रोडला, कारण हा गावातला रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचं पण काम चालू आहे आय थिंक. हे बघा, गावामध्ये असे सुंदर सुंदर व्ह्यू बघायला मिळतातच. छोटासा ब्रिज आहे पण सुंदर आहे. रोड किती छान आहे, छोटा आहे, सुंदर आहे. मी बोललो होतो ना, या रस्त्याचं पण काम चालू आहे बहुतेक. खूप साऱ्या ठिकाणी थोडंसं खराब पण आहे. इथून फक्त 8 किलोमीटर बाकी आहे. कुठे कुठे रस्ता खराब आहे. मी म्हटलं होतं ना मित्रांनो, गावामध्ये एकदा आलं की रस्ता कुठे चांगला असेल खराब असेल काही माहिती नसतं, त्यामुळे थोडा टाईम जातो. तेच झालं आहे. काही ठिकाणी रस्ता खूपच खराब आहे. समोरची जी बस आहे ती धूळ उडवत जाते. पालघर बस आहे ती. बऱ्यापैकी ऑफ रोडिंग आहे इकडे. पूर्ण चिखल. गाडी परत धुवावी लागणार आहे घरी जाऊन, कारण खूप धूळ पण आहे, चिखल पण आहे. त्यामुळे मला तर वाटतंय की गाडी तर धुवायला लागणारच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती सिनेरिक व्ह्यू आहे तिकडे. गाव आहे, हे प्रॉपर गाव आहे आणि गावातला एकदम छोटा रस्ता. हे बघा, हे इथेच आहे गोवर्धन इको विलेज. ओके, समोर पार्किंग आहे. पार्किंग मध्ये आपली बाइक पार्क करूया. उधर बहुत वजन है, गाड़ी निकालने में बहुत तकलीफ होएगा. बहुत वजन है. हाँ, तर मित्रांनो, ऑलरेडी पोचलेलो आहोत गोवर्धन इको विलेज. आणि माझ्या मागे बघू शकता तिथे आपण आपली बाईक पार्क केली. एरिया बघा, एरिया तसा मोठा आहे आणि तिकडे ते मंदिर दिसतंय, ते तुम्हाला दिसत असेलच. किती वाजलेत? 9 वाजलेत. इथे पोहोचेपर्यंत आपल्याला 9 वाजलेत. 1 ते 2 तास इथे थांबायचं प्लॅनिंग आहे. इथल्या सगळ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्लॅनिंग आहे माझा. बघू कसं होतंय, कारण दुपारपर्यंत आपल्याला घरी पण पोचायचं आहे. इथून अंधेरी 2 तासावर आहे, तर तसं निघावं पण लागेल. चला तर मग एक्सप्लोअर करूया.
तर मित्रांनो सकाळचे 11 वाजलेत आणि आपल्याला लवकर घरी जायचं आहे. इथे पण ऑलमोस्ट सगळंच एक्सप्लोअर करून झालं आहे. तर आता आम्ही निघतोय. आपली बाईक तिथे पार्क केली आहे. तर मग लवकरात लवकर घरी जायचं आहे. आणि 11 वाजले त्यामुळे थोड्या वेळाने ऊन वाढेल आणि गरमी पण वाढेल. त्यामुळे लवकर जाणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.